लग्न झाल्यावरही कदाचित त्यांच्यात ती सेटल झाल्याची भावनाच नाही किंवा ती इन्सिक्युरिटी अजूनही ठाण मांडून बसली की हो आम्ही सोबत आहोत, आमचं लग्न झालं आहे, पण आता हे टिकेल का नाही माहीत नाही, त्याच्यामुळे आम्हाला चान्स घ्यायचा नाही किंवा अजून पुढे जायचं नाही आहे. काही कपलमध्ये असं दिसून येतं, कारण ना खरं तर लग्न हाच एक मोठा ॲश्युरन्स असतो बघ, कुटुंब संस्था निर्माण करण्याचा किंवा लाईफ पार्टनर निवडणं म्हणजेच काय तर लग्न केल्यानंतर तुम्ही एकत्र आहात आता आणि तुम्ही एकत्र आयुष्य पुढचं घालवायचं आहे असा समज किंवा असं गृहीत धरलं जातं, बरोबर. पण मग असं असतानाही ही जी इन्सिक्युरिटी आहे किंवा सध्याच्या काळामध्ये हे जे प्रश्न पडत आहेत ह्या वयातल्या मुलांना की आमचं नातं टिकेल की नाही म्हणून मग आपण चान्स घ्यायचा नाही, तर मला इथे वाटतं की नाही याच इन्सिक्युरिटीमध्ये तुम्ही तुमच्यावर पण तितकंच काम करणं गरजेचं असतं की असे कोणते पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत आपले आणि समोरच्या व्यक्तीतले की जे थोडेसे आपण मॅच केल्यानंतर आपला संसार चांगला पुढे जाऊ शकतो. म्हणजे एकदा तुम्ही लग्नाचा निर्णय घेतलायत ना, मग ती शंकाच कशाला घेताय स्वतःवर. आणि असं कुठे असतं की सगळं काही गुडी चाललंय. त्यामुळे लग्न झाल्यानंतर सुद्धा कधी कधी वाद होणार आहेत, भांडणं होणार आहेत, हे अगदी कॉमन आहे सगळ्याच बाबतीत. त्यामुळे ह्या गोष्टीची तयारीच आपण ठेवूया. म्हणजे हे जर मनात आपण असं ठेवलं की काय माहिती आमचं टिकेल की नाही, हो. आणि 1 वर्ष झालं आणि काहीतरी मोठं भांडण झालं, मला वाटलंच होतं हे तुटणारच आहे, याच्यावर मग आपण आपल्या बिलीफ्सला आणखीन अंडरलाईन करतो, ठळक करतो की हां म्हणून मी थांबले होते चान्स घ्यायचा किंवा म्हणून मला नको होता चान्स. कळलं आता, मला माहितीच आहे ही तू अशी काहीतरी वेगळी वळणं देणारच आहे आपल्या नात्याला, असं म्हणून ते ब्लेम केलं जातं. म्हणजे ही तुमच्या मनातली भीती जर असेल आणि त्या भीतीवर तुम्ही वेळीच काम केलं नसेल तर मात्र तुम्ही म्हणताय तशी अडचण येऊ शकते.